श्री स्वामी समर्थ. दर महिन्याला पगार झाला किंवा कोणतेही पैसे मिळाले तर एक काम नक्की करा. पैशाला बरकत राहील, खर्च कमी होतील. तर मित्रमैत्रिणींनो, दर महिन्याला पगार झाला की कोणते ना पैसे मिळतात. व्यवसायातून नफा मिळतोय तर कुठल्या मार्गाने पैसा आला तर एक काम नक्की करा. भरपूर पैसे शिल्लक राहतील. हा उपाय केल्याने आपल्या पैशाला वाटा फुटणार नाही व आपला पैसा पाण्यासारखा वाहक जाणार नाही. आपल्याजवळ आलेला पैसा आपल्या घरामध्येच राहील आणि तो सत्कारणी लागेल. अनाठायी विनाकारण खर्च देखील होणार नाही. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये 1 ते 10 तारीखपर्यंत कोणाचा तरी कोणाचा पगार येत असतो. मग तो व्यवसाय असू दे, धंदा असू दे, उद्योग असू दे, नोकरी असू दे. कोणत्याही व्यवसायातून महिन्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये पैसा येत असतो. आपण काहीही करत असू द्या, महिन्याच्या सुरुवातीला आपल्या घरामध्ये पगार आहेत हा येतच असतो. मग पगार थोडा असू दे किंवा जास्त असू दे, पैसे आपल्या घरामध्ये येत असतात. ती रक्कम घरात आल्यानंतर हा एक उपाय केल्याने त्याचा लाभ आपल्याला व आपल्या घरातील सर्व मंडळींना होणार आहे. हा पगार आपल्या महिन्याला हा पगार आपापल्या महिना भरपूर आहेत. त्या पैशाला बरकत येईल. पैशाला पैसा घरामध्ये वाढत जाईल. पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही. हे होण्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे की ज्यावेळी आपला पगार येतो किंवा नफ्यातील उरलेला पैसा तो आपल्या सर्व देवघरामध्ये घेऊन जायचा आहे. आपल्या पगाराची रक्कम देवघरामध्ये ठेवून त्यांना हळदी कुंकू लावावे व अक्षता टाकावी व त्यांना मनोभावे प्रार्थना करावी की नमस्कार करून झाल्यानंतर ते पैसे दिवसभर दिवसभर रात्रभर देवाच्या देवारासमोर ठेवायचे आहे. या पैशांना चुकूनही हात लावायचा नाही किंवा त्यातील पैसे खर्च देखील करायचे नाहीत. मित्रांनो, कितीही अडचणी आल्या तरी त्यातील 1 रुपयाही त्या दिवसासाठी खर्च करायचा नाही. कोणालाही द्यायचे नसतील तर तो 1 दिवस सोडून दुसऱ्या दिवसापासून ते पैसे तुम्ही कोणाला देऊ शकता. फक्त पूजा केलेला 1 दिवस तेवढा आपल्याला पैसे कुणालाही द्यायचे नाहीयेत. हा उपाय नक्की करून पहा. आपल्या पैशाला येईल, बरकत होईल. पैशाला पैसा असा हा आपल्या घरामध्ये येत राहील. आपला पैसा विनाकारण कुठेही खर्च होणार नाही. फक्त एकच दिवस पगार झालेल्या दिवशी हा पैसा आपल्याला आपल्या देवघरांमध्ये सगळ्या देवांना चा आशीर्वाद मिळू दे ही आपण अपेक्षा करून हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. म्हणजे सर्व काही चांगले होणार आहे. श्री स्वामी समर्थ. कोणी कोणी उपाय हा केला आहे तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. असेच व्हिडिओ माझे आवडत असतील, तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, वास्तूची माहिती, पैशाची माहिती, सगळी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा. थँक्यू.